मित्रांनो, मी सुनील रटाटे आणि आज मित्रांनो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याचा निकाल आहे. तुम्हाला मी दाखवणार आहे इथे पब्लिक किती आहे ते. सर्व लोक निकाल ऐकण्यासाठी ते आलेले आहेत. खारी बघा, खारी गावातील मंडळी आलेली आहे. जे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत मेहनत करण्यासाठी. हे बघा पूर्ण कार्यकर्ते आलेले आहेत. माहोल दाखवतो इकडचा. हे बघा फुल पब्लिक आहे सर्व आणि सगळ्यांना आतुरता आहे निकालाची. हे बघा विजयी भाऊ आणि 100% निकाल आपल्या बाजूने लागलेला आहे. आता जोरदार प्रचार झालेला आहे. हे बघा खारीची मंडळी आलेली आहे तिकडे. आणि मित्रांनो मॉब दाखवतो. हे बघा पब्लिक अजून येत आहे तिकडून पाठी. बघा पब्लिक येत आहे अजून. तुम्हाला मी समोरून दाखवतो. हे बघा पूर्ण पब्लिक फुल आलेलं सर्व आणि निकालाची आतुरता आहे सर्व. हे बघा बाबूजी रटाटे, नमस्कार. नमस्कार दादा, तुम्ही व्हिडिओ छान करता. आपण एक नंबर व्हिडिओ आहे तुमचा. ओके, थँक्यू. हे बघा पूर्ण पब्लिक फुल आहे. बंदोबस्त पण जोरात आहे. कडक बंदोबस्त पण आहे. बघा पोलीस किती आहेत बघा तिकडे सर्व. काही वेळेमध्ये आता निकाल लागणार आहे. एक 10-15. हे बघा निकाल ऐकण्यासाठी सर्व पब्लिक आलेले आहेत. हे पहा. हो राजूरकर पंचायत समिती मंडणगड सार्वत्रिक निवडणूक 2026. हे बघा धर्मशेठ पण आलेले आहेत. बरेच सेठ खास निकालाची आतुरता आहे सर्वांना. फेरीचे मतदानास झालेल्या मतदानाची मतमोजणीची आकडेवारी प्राप्त झालेली आहे. निवडणूक विभाग क्रमांक 1 16 संतोष सोनू गवळे यांना मिळालेली मते आहेत 737. जमीर हुसेन मागजनकर यांना मिळालेली मते आहेत 257. नोटा मिळालेली मत आहेत 32. एकूण वैध मते 1842. जिल्हा परिषद पंचायत समिती मंडणगड सार्वत्रिक निवडणूक 2026. निर्वाचक गण क्रमांक 1 इस्लामपूर. उमेदवारांनी मिळालेली मते अशी आहेत. पहिल्या फेरीमध्ये प्रणाली संदेश चिले मिळालेली मते 410. टक्के वैष्णवी विश्वनाथ मिळालेली मते 612. स्मिता सचिन थोरे मिळालेली मते 23. नोटा मिळालेली मते 16. एकूण वैध मते 1061. तर मित्रांनो आता आपण निकाल ऐकलेला आहे. प्रत्येक गणाचा निकाल सांगत आहेत कोणत्या उमेदवाराला किती मतं पडली ते. मंडणगड सार्वत्रिक निवडणूक 2026. निर्वाचक गण क्रमांक 2 बिंगोली. पहिल्या फेरीमध्ये मिळालेली मतं अशी आहेत. कदम प्रवीण जनार्दन 217. वामन शांताराम जाधव 129. अब्दुल कादिर उमर बुरणकर 43. दीपक शंकर मालुसरे 354. नोटा 38. एकूण वैध मते 781. तर मित्रांनो अटीतटीची चुरस आहे सर्व उमेदवारांमध्ये. एकदम अटीतटीची चुरस आहे. 2 बाणकोट. यस, आता आपला निकाल आहे. पहिल्या फेरी अखेर उमेदवारांनी मिळालेली मते खालील प्रमाणे आहेत. प्रताप विनायक घोसाळकर 1287. समेश जयवंत जाधव 44. प्रकाश रामजी चिगवान 341. लीड आहे 9. एकूण वैध मते 1681.
तर मित्रांनो, आपण व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं शिंदे गट जोरदार तयारीमध्ये आहेत आणि पुढे आहेत आणि गण क्रमांक 3 बाणकोट आपला निकाल आहे आता. पहिल्या फेरीअखेर उमेदवार न्याय मिळालेली मते अशी आहेत. मुश्ताक युनुस मिरकर 158, अनिल गोपाळ रटाटे 800, विजय आपला पक्का आहे. मते 981. यस. आणि मित्रांनो, आपली व्हिडिओ आलेली त्याच्यामध्ये आपण स्पष्ट सांगितलेलं की आपले दोन्ही उमेदवार पुढे आहेत आणि 100% निवडून येण्याची खात्री दिलेली आपण, कारण प्रचार आपण जोरदार केलेला आहे. पहिल्या फेरीअखेर उमेदवार न्याय मिळालेली मते अशी आहेत. पहिल्याच फेरीमध्ये लीड मिळालेली आहे. मेरा कल्पेश 219, आणि लढणे यांना. आणि मित्रांनो, विजय आपला पक्का आहे, कारण पहिली फेरी इम्पॉर्टंट असते, त्याच्यामध्ये जर आपण लीड घेतली तर विजय आपला विजयाच्या दिशेने चालू झालेले आहे. बघा आता पुढे आता दुसरी बघूया आपण काय कसं करावे. फोटो काढतो, विनिंग करा, फोटो विनिंग. मित्रांनो, आपली वेन जवळ आलेली आहे. 1400ची लीड मिळालेली आहे आता आणि आपला विजय जो होता हा पक्का झालेला आहे. आणि लटाटे भावाने विजय घोषित केलेला आहे. आणि हे बघा, आता सगळे खालूबाजावाले तयारीमध्ये आहेत. मधील जे निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत त्यांना मिळालेली मतं अशी आहेत. 5व्या फेरीमधली निवडणूक
6च्या 6 सीट आलेले आहेत आणि ही पहा विजयी मिरवणूक निघालेली आहे मित्रांनो. तर एक छोटा प्रयत्न होता मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यावर पोहोचवण्याचा. व्हिडिओ आवडली तर ह्या व्हिडिओ जास्त शेअर करा आणि सुनील रटाडे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. असेच आशीर्वाद आपले राहू द्या. थँक्यू. व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला कालच्या इलेक्शनची धामधूममध्ये निकालाची ती दाखवलेली आहे. व्हिडिओ आवडली तर ह्या व्हिडिओ जास्त शेअर करा आणि सुनील रटाडे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू. धन्यवाद सर्वांचे. हे पहा भाऊ आणि रटाडे विनिंग होऊन आलेले आहेत आणि सर्वांना अभिवादन करत आहेत. माहोल एकदम जबरदस्त. सर्व फुल पब्लिक होतं. बघा प्रताप गोसाळकर आलेले आहेत. हे पहा विजयी भव.